वेलकम माय डिअर स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रॅडिशनल अप्रोच, मॉडर्न अप्रोच दोन्ही पाहिले होते. त्याच्यानंतर आपण गोल्डन रूल्स पाहिले होते ट्रॅडिशनल अप्रोचचे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. जर पर्सनल अकाउंट असेल, रिअल अकाउंट असेल तर डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंट असेल तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. हे ट्रॅडिशनल अप्रोचचे आपले रूल्स होते. तसंच आपण मॉडर्न अप्रोच पाहिला होता. ऍसेट्स, लायबिलिटीज, कॅपिटल, गेन्स अँड इन्कम्स आणि एक्सपेन्सेस. त्यातलं ऍसेट्स आणि एक्सपेन्सेस इन्क्रीज कधी होणार? जेव्हा हे इन्क्रीज होतात तेव्हा त्यांना डेबिट असतं. लायबिलिटीज, कॅपिटल आणि इन्कम्स अँड एक्सपेन्सेस मध्ये जेव्हा ते इन्क्रीज होतात तेव्हा त्यांना क्रेडिट असतं. आणि जेव्हा उलट असतं, जेव्हा डिक्रीज होईल तेव्हा बरोबर अपोजिट करायचं असतं. सो हे आपण थंब रूल्स पाहिले होते. त्याच्यानंतर आपण चार्ट पाहिला होता की ट्रान्झॅक्शन घेऊन आपण ऍस्पेक्ट्स काढले होते, त्याचे अकाउंट्स इन्व्हॉल्व कोणती आहेत, रूल ऍप्लिकेबल कोणता आहे, त्याप्रमाणे डेबिट अकाउंट कोणतं येईल, क्रेडिट अकाउंट कोणतं येईल, हे आपण ट्रॅडिशनल आणि मॉडर्न दोन्ही अप्रोच प्रमाणे पाहिलं होतं. आता आपल्याला पुढे ह्याच्यातला जो पार्ट बघायचा आहे तो बघायचा आहे अकाउंटिंग इक्वेशन. पण बिफोर दॅट, अकाउंटिंग इक्वेशनच्याही आधी आपल्याला एक पर्टिक्युलर पार्ट बघायचा आहे. तो असा आहे की इफेक्ट ऑफ गेन्स अँड इन्कम्स ओव्हर एक्सपेन्सेस अँड लॉसेस ऑन कॅपिटल. गेन्स अँड इन्कम्स आणि एक्सपेन्सेस अँड लॉसेस याचा कॅपिटल वरती काय इफेक्ट होतो हे आपल्याला बघायचं आहे. सो बेसिकली गेन्स अँड इन्कम्स आणि एक्सपेन्सेस अँड लॉसेस यांचा जर आपण सेट ऑफ केला तर आपल्याला मिळतं प्रॉफिट. आपण जेव्हा बिझनेस सुरू करतो तेव्हा ए या पर्सननी बिझनेस सुरू केलाय कोणता? एबीसी एंटरप्राइजेस. सो जेव्हा बिझनेस तो स्टार्ट करतो तेव्हा एबीसी एंटरप्राइजेसला तो काय देतो? कॅपिटल. सो कॅपिटल ही अमाऊंट पेएबल टू ए आहे, बरोबर, बिकॉज ए इज अ थर्ड पार्टी, सेपरेट एंटिटी. सो एबीसी एंटरप्राइजेसच्या व्ह्यू पॉइंटनी त्यांनी जे कॅपिटल दिलेलं आहे ते दॅट इज पेएबल बॅक टू द पर्सन ए, दॅट इज अ ओनर, बरोबर. सो म्हणून आपण त्याला कॅपिटल म्हणतोय कारण ती लायबिलिटी आहे ओनरची. आता जेव्हा बिझनेस ए नी स्टार्ट केला तेव्हा त्याचा मोटो काय होता? टू अर्न प्रॉफिट. मग जर प्रॉफिट त्याला अर्न करायचं असेल, ए ला अर्न करायचं असेल, एबीसी एंटरप्राइजेस मध्ये जे काही प्रॉफिट झाले ते प्रॉफिट कॅपिटल मध्ये ऍड होतं आणि टोटल जी अमाऊंट येईल कॅपिटलची ती आपण आता ए ला पेएबल असतो. कळलं? सो जेव्हा कॅपिटल नुसतं पेएबल आपण असतो ना, त्याचबरोबर इयर संपल्यानंतर त्या पर्टिक्युलर फायनान्शियल इयर मध्ये जे काही आपल्याला प्रॉफिट झालं ते नेट प्रॉफिट आपण कॅपिटल मध्ये ऍड करतो आणि ते नेट प्रॉफिट सुद्धा ओनरला पेएबल असतं. बिकॉज ओनर हॅज स्टार्टेड द बिझनेस टू अर्न द प्रॉफिट. सो जे काही प्रॉफिट अर्न झालेलं असेल त्याच्यावरती कुणाचा हक्क आहे? त्या ओनरचा हक्क आहे, बरोबर आहे. सो दॅट नेट प्रॉफिट इज ऑल्सो पेएबल टू ए, हेन्स इट इज ऍडेड टू कॅपिटल. करेक्ट. जर नेट प्रॉफिट ओनरला द्यायचा असेल कॅपिटल बरोबर, तो कॅपिटलचाच एक भाग आहे. नेट प्रॉफिट इज अ पार्ट ऑफ कॅपिटल. मग कॅपिटल प्रॉफिट म्हणजे काय? प्रॉफिट इज इन्कम्स मायनस एक्सपेन्सेस. बिझनेसमध्ये प्रॉफिट म्हणजे काय? मी गुड्स सेल केले समजा 100 रुपीजला. मी समजा हा मार्कर विकत आणला मार्केटमध्ये, होलसेल मार्केटमध्ये मला हा समजा 50 रुपयाला मिळाला. मी रिटेल मार्केटमध्ये जाऊन सेल आउट केला आहे समजा 70 रुपीजना. सो मला 70 मायनस 50, 20 रुपीज इज माय प्रॉफिट. लॉजिक आहे, अगदी सरळ साधं सोपं. याचा अर्थ माझा इन्कम किती झालं होतं? 70 रुपीज वॉज माय इन्कम, सेल केल्यानंतर मला मिळालेलं. माझा एक्सपेंडिचर किती होता? 50 रुपीज, बरोबर. म्हणजे मला प्रॉफिट किती झालं? 20 रुपीजचं प्रॉफिट झालं. परचेसची कॉस्ट 50, सेलची कॉस्ट 70, म्हणजे 70 मायनस 50, 20 रुपीज मला प्रॉफिट झालं. मला म्हणजे कोणाला? ओनरला. हे 20 रुपीज कुठे जातात? कॅपिटल मध्ये ऍड होतात, बरोबर. सो समजा मी इथे असं लिहिलं, कॅपिटल मध्ये काय मी ऍड करते? इन्कम ऍड करते. समजा मी इन्कम ऍड केलं 70 रुपीज आणि काय लेस केलं? एक्सपेन्सेस 50 रुपीज लेस केले. तरी ओव्हरऑल मी काय केलंय? 20 रुपीज ऍड केलेत. म्हणजे मी फायनली काय केलंय? नेट प्रॉफिटच ऍड केलंय. पण तुम्हाला समजण्यासाठी समजा मी असं केलं की कॅपिटल मध्ये इन्कम्स ऍड केली आणि एक्सपेन्सेस लेस केली तर प्रॉफिट ऍड केल्यासारखंच होणार आहे. याच्याच उलट जर लॉस असेल तर लॉस मध्ये काय असतं? माझं इन्कम 50 रुपीजला झालं आणि माझा खर्च 70 रुपीज आहे. मार्कर मला 70 रुपीजला मिळालाय
पण मी सेल करताना तो 50 रुपीजला केला, तर माझा 20 रुपीज लॉस आहे की नाही? हा जो 20 रुपीज लॉस आहे तो जर आपण याच फ्रेम मध्ये टाकला तर तसंच होणार आहे ना. इन्कम 50 येणार, एक्सपेन्सेस -70. मग आता नेट प्रॉफिट आहे का? हे नाही, नेट लॉस झाला 20 रुपीजचा, बरोबर. सो मला काय म्हणायचंय की जेव्हा इन्कम मिळतं ते इन्कम आपण डिरेक्टली कॅपिटलला ऍड करू शकतो, जे एक्सपेन्सेस येतं ते कॅपिटल मधनं लेस करू शकतो, बरोबर. सो नेट प्रॉफिट ऍड करायचा आणि नेट लॉस लेस करायचा. ह्याच्या ऐवजी आता अकाउंटिंग इक्वेशन समजून घेण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, जेव्हा इन्कम जेव्हा असतं तेव्हा ते कॅपिटल मध्ये ऍड करायचं आणि एक्सपेन्सेस जे असतात ते कॅपिटल मधनं लेस करायचे. कॅपिटल मध्ये ऍड करायचं काय? इन्कम. कारण जे काही बिझनेस मधनं पैसे मिळणार आहेत ते सगळे ओनरचे, म्हणून कॅपिटल मध्ये इन्कम ऍड करा. जे काही बिझनेस मधनं खर्च झाले ते त्या इन्कम मधनं कोण खर्च करणार? ओनर खर्च करणार, म्हणून एक्सपेन्सेस कॅपिटल मधनं मायनस करायचे. कळतंय? आता मी जे अकाउंटिंग इक्वेशन सांगणार आहे त्यासाठी आपण काही ट्रान्झॅक्शन्स बघणार आहोत. हे तुम्ही आधी लिहून घ्या. इन्कम कॅपिटलला ऍड करायचं, एक्सपेन्सेस कॅपिटल मधनं लेस करायचे. आता मी तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये जे काही कॅपिटलचं इक्वेशन असतं, अकाउंटिंग इक्वेशन असतं ते समजावून सांगणार आहे. त्याकरता मी काही ट्रान्झॅक्शन्स घेणार आहे. त्या ट्रान्झॅक्शनच्या बेसिस वरती आपण अकाउंटिंग इक्वेशन म्हणजे काय ते बघणार आहोत. सो नाउ व्हॉट इज अकाउंटिंग इक्वेशन? Accounting equation states that all the assets in the business, all the assets ज्या काही बिझनेसने ओन केलेल्या assets आहेत किंवा रिसिवेबल अमाउंट्स आहेत, डेटर्स आहेत, स्टॉक आहे, आपले फिक्स्ड assets आहेत, टँजिबल assets आहेत, इनटँजिबल assets आहेत, जे काही बिझनेसने ओन केलेलं आहे त्याला म्हणायचं assets. So the accounting equation states that all the assets in the business are always equal to the sum of capital and liabilities. Always. सगळ्या assets are always equal to the sum of capital and liabilities. म्हणजेच आपण इक्वेशन कसं लिहू शकतो? assets is equal to capital plus liabilities. तुम्हाला जर अकाउंटिंग इक्वेशन विचारलं पेपरमध्ये, अकाउंटिंग इक्वेशन 1 मार्कासाठी विचारलं तर तुम्ही हे लिहून याल, assets is equal to capital plus liability. आता कॅपिटल म्हणजे काय? ओनर्स इक्विटी. इक्विटी म्हणजे काय? कॅपिटल. ओनर्स कॅपिटल, ओनरचे पैसे. बिझनेसमध्ये 2 प्रकारे पैसे येऊ शकतात. कसे येऊ शकतात? फर्स्ट आहे ओनर, जो स्वतःचे पैसे बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो, आणि सेकंड ऑप्शन काय आहे? आउटसाइडर्स. ओनर सोडून जे आउटसाइडर्स आहेत त्यांच्याकडनं जर आपण पैसे घेतले, इन्व्हेस्टमेंट घेतली तर त्याला म्हणायचं आउटसाइडर्स लायबिलिटी. करेक्ट? सो 2 प्रकारच्या लायबिलिटीज आहेत, एक ओनर्स इक्विटी किंवा आउटसाइडर्स लायबिलिटी. ओनर्स इक्विटीलाच कॅपिटल असं सुद्धा म्हणतात. सो ओनर्स इक्विटी प्लस आउटसाइडर्स लायबिलिटी याला काय म्हणायचं? ऍसेट्स. म्हणजेच काय? ऍसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज. जेवढ्या आपल्याकडे ऍसेट्स आहेत तेवढ्याच आपल्याकडे लायबिलिटीज पण असतात. मग त्या लायबिलिटीज कोणत्या फॉर्म मध्ये असू शकतात? एकतर कॅपिटल असेल किंवा लायबिलिटी असेल. 2 फॉर्म मध्ये ते डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात. सो दिस इज बेसिकली द अकाउंटिंग इक्वेशन. आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन कसं करणार आहे. सो आपण जेव्हा मॉडर्न अप्रोच पाहिला होता ना, मॉडर्न अप्रोच मध्ये आपण काय पाहिलं होतं हे तुम्ही आधी लिहून घ्या. हे लिहून घेतल्यानंतर मी ट्रान्झॅक्शन प्रमाणे तुम्हाला समजावून सांगणार आहे. सो मॉडर्न अप्रोच जो होता, मॉडर्न अप्रोच मध्ये क्लासिफिकेशन आपण काय कसं कसं पाहिलं होतं? सगळ्यात पहिल्यांदा होतं ऍसेट्स, मग होतं लायबिलिटीज, मग होतं कॅपिटल, मग होतं इन्कम्स आणि मग एक्सपेन्सेस. बरोबर? अशा 5 हेड्स मध्ये आपण मॉडर्न अप्रोच प्रमाणे क्लासिफिकेशन केलेलं होतं. आता जेव्हा ऍसेट्स, आपण अकाउंटिंग इक्वेशन काय म्हणतो? ऍसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल, म्हणजे कॅपिटल प्लस लायबिलिटीज. करेक्ट? हे तात्पुरतं जरा बाजूला ठेवा. ऍसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. मग इन्कम आणि एक्सपेन्सेसचं काय करायचं? ह्या करताच मी तुम्हाला ह्याच्या आधी हे समजावून सांगितलं की कॅपिटल वरती इन्कम आणि एक्सपेन्सेसचा काय इफेक्ट होतो. जर इन्कम असेल तर ऍड टू कॅपिटल करायचं, जर एक्सपेन्सेस असेल तर लेस फ्रॉम कॅपिटल करायचं. म्हणजे आपण हे दोन्ही कॅपिटल मध्ये मर्ज करून घेणार आहोत.
या दोन्ही इन्कम्स आणि एक्सपेन्सेस आपण कॅपिटल मध्ये मर्ज करून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, तीनच फक्त क्लासिफिकेशन आपल्याकडे उरतील, ऍसेट्स, लायबिलिटीज आणि कॅपिटल. आता तुम्हाला असं अकाउंटिंग इक्वेशन सॉल्व्ह करायला येतं, ते कसं करायचं, प्रॉब्लेम म्हणून कसं सॉल्व्ह करायचं ते सांगते. तुम्हाला लिहिलेलं असतं शो द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. आता आपण ते बघणार आहोत. अकाउंटिंग इक्वेशन तुम्हाला पेपरमध्ये आलं किंवा होमवर्कला तुम्हाला कॉलेजमध्ये विचारलं तर तुम्ही कसं कराल. सो फर्स्ट आहे नीमा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹60,000. आता आपण ऍस्पेक्ट वगैरे काहीही लिहायचं नाहीये, डिरेक्टली आपण अकाउंटिंग इक्वेशन लिहिणार आहोत. नीमा स्टार्टेड बिझनेस म्हटलं की तुम्हाला माहितीये की कॅपिटल अकाउंट असतं आणि विथ कॅश म्हटलं की कॅश अकाउंट असतं. आता मी तुम्हाला पहिली 2 ट्रान्झॅक्शन डिटेल मध्ये दाखवते आणि मग ऍक्च्युअली तुम्हाला नंतर कसं लिहायचं ते दाखवते, म्हणजे थोडंसं तुम्हाला कॉन्सेप्च्युअली क्लिअर व्हायला. सो स्टार्टेड बिझनेस म्हणजे हे कॅपिटल अकाउंट आहे, म्हणजे हे निमाज कॅपिटल अकाउंट आहे. सो आपण पहिल्यांदा काय क्रिएट केलं, निमाज कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट अशी 2 अकाउंट आपण क्रिएट केली. सो कॅश अकाउंट किती अमाऊंट आहे 60,000 आणि निमाज कॅपिटल आहे 60,000. अजून लायबिलिटी काहीच नाहीये, सो लायबिलिटी 0. सो आपण ऍसेट मध्ये पहिली ऍसेट कोणती क्रिएट केली, कॅश अकाउंट क्रिएट केलं. कॅपिटल मध्ये निमाज कॅपिटल क्रिएट केलं. दोघांची अमाऊंट 60,000 असल्यामुळे इक्वेशन टॅली आहे. डिपॉझिटेड कॅश इनटू बँक, कॅश आणि बँक ही 2 अकाउंट्स आहेत. कॅश बँक मध्ये डिपॉझिट केली की कॅश इज गोइंग आउट, म्हणजे कॅश बॅलन्स कमी झाला. अमाऊंट इज डिपॉझिटेड इनटू बँक म्हणजे बँक बॅलन्स वाढलाय. दोन्हीही ऍसेट्सच आहेत, कॅश बँक दोन्हीही ऍसेट्सच आहेत. सो आपण आता लेफ्ट साइडला ऍसेट्स मध्येच पहिलं ओरिजिनली आपलं कॅश अकाउंट होतं. आता आपण अजून एक क्रिएट केलं बँक अकाउंट. ठीक आहे, इथे निमाज कॅपिटल तसंच राहिलं, इथे आपण काहीच बदल केला नाहीये. कॅश अकाउंट ओरिजिनली 60,000 होतं, त्यापैकी 2,000 आपण बँकेत डिपॉझिट केली, सो लेस 2,000 आणि बँकेचा बॅलन्स 2,000 नी वाढला जो ओरिजिनली 0 होता. इथे ओरिजिनल अमाऊंट काय होती 60,000. सो फायनली 60,000 मायनस 2,000 58,000 प्लस 2,000 म्हणजे हे 60,000च झाले आणि इकडे राईट साइडला पण आपलं 60,000 आहे. LHS RHS माहितीये ना, लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड इक्वेशन आहे. लेफ्ट हँड साइड 60,000, राईट हँड साइड 60,000. सो इथे 2 अकाउंट क्रिएट झाली, इथे एकच अकाउंट आहे, अजून लायबिलिटी नाहीच आहे. ऍडिशनल कॅपिटल ब्रॉट बाय निमा. ऍडिशनल कॅपिटल, ऑलरेडी कॅपिटल अकाउंट आहे आपल्याकडे. ऍडिशनल कॅपिटल 7,000 आहे, तर इथे आपल्याला प्लस 7,000 केले. सो इथे 67,000 झाले आणि इथे कॅश मध्ये कॅश 58,000 होती, सो 58,000 प्लस 7,000 झाले आणि बँक बॅलन्स तेवढाच राहिला. म्हणजे इथे किती दिसतंय 7 प्लस 8 65,000 प्लस 2,000 म्हणजे हे 67,000 झाले आणि हे 67,000 झाले. सो हे परत इक्वेशन टॅली झालं LHS आणि RHS. कळतंय. सो हा मी तुम्हाला रफ एक ड्राफ्ट दाखवलाय. जसं आता इथून पुढे आपण गेलो तर परचेस गुड्स हे तुम्हाला सांगते. जेव्हा एक अकाउंटिंग इक्वेशनच्या लँग्वेजमध्ये खूप इम्पॉर्टंट टर्म आहे ही, मार्क करून ठेवा, मार्जिन मध्ये लिहून ठेवायचे. परचेस गुड्स इज इक्वल टू स्टॉक, इन्क्रीज इन स्टॉक असं लिहा. मार्जिन मध्ये लिहा परचेस गुड्स इज इक्वल टू इन्क्रीज इन स्टॉक आणि मार्जिन मध्ये काय लिहायचंय परचेस गुड्स इज इक्वल टू इन्क्रीज इन स्टॉक किंवा क्लोजिंग स्टॉक आणि सोल्ड गुड्स इज इक्वल टू डिक्रीज इन स्टॉक. आता हे का ते मी आधी एक्सप्लेन करते म्हणजे कळेल तुम्हाला. मला समजा हे मार्कर विकायचे आहेत, तर मला ऑर्डर आली 50ची की मी जाऊन 50 मार्कर आणणार नाही. मी दुकान थाटून बसली की नाही, मग मी असे मार्कर 200 मार्कर मी ब्लॅक कलरचे आणले, रेड कलरचे 200 आणले, ग्रीन कलरचे 200 आणले. सो माझ्याकडे आता स्टॉक आहे. काय काय स्टॉक आहे 200 इच. सो आय हॅव परचेस द मार्कर्स म्हणजे आय हॅव परचेस द गुड्स अँड आय हॅव क्रिएटेड द स्टॉक. बरोबर आहे की नाही. सो अकाउंटिंग इक्वेशनच्या लँग्वेजमध्ये जेव्हा गुड्स परचेस असतात तेव्हा स्टॉक इन्क्रीज केला जातो आणि त्या स्टॉक मधले मी जर सेल केले 50 इच, कोणीतरी माझ्याकडे आलं आणि त्यांनी माझ्याकडनं 50 ब्लॅक 50 रेड 50 ग्रीन असे मार्कर्स घेऊन गेले. सो माझ्याकडे 200 इच होता, तो आता 150 इच स्टॉक झाला. सो द स्टॉक इज डिक्रीज्ड when the goods are sold.
सो अकाउंटिंग इक्वेशनच्या लँग्वेजमध्ये जेव्हा परचेस गुड्स असतं तेव्हा जरी परचेस अकाउंट असलं तरी सुद्धा किंवा एक्सपेंडिचर असला तरी सुद्धा तो कॅपिटलला न घेता परचेस गुड्सच्या बाबतीत तो स्टॉकला ऍड करायचा आणि स्टॉक इज अवर ऍसेट. का? कारण वी हॅव दॅट स्टॉक इन रिअल. आपल्याकडे तो स्टॉक आहे जो आपण सेल करणार आहोत, बरोबर की नाही. सो दॅट इज युअर ऍसेट. परचेस केलं आणि आता ते माझे झाले, हे सगळे मार्कर 600 मार्कर माझे झाले. सो इट इज माय ऍसेट. सो वेन द वर्डिंग इज परचेस गुड्स इन द पर्टिक्युलर केस ऑफ अकाउंटिंग इक्वेशन वी ट्रीट दिस ऍज स्टॉक. स्टॉक इज अवर ऍसेट. सो ओरिजिनली आपल्याकडे काय होतं? कॅश अकाउंट प्लस बँक अकाउंट तर होतच. आता आपण तिसरं अकाउंट क्रिएट केलं, स्टॉक अकाउंट. फ्रॉम वर्मा ₹10,000. इथे इन कॅश असं आहे का? नाहीये. सो डिफॉल्ट हे ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. ब्रॅकेटमध्ये वर्ड काय आहे? ऑन क्रेडिट. आता वर्मा, वेन वी परचेस द गुड्स ऑन क्रेडिट वी क्रिएट द क्रेडिटर्स. क्रेडिटर्स इज अवर लायबिलिटी. सो वर्मा इज अ क्रेडिटर. बेसिकली वर्मा इज अ क्रेडिटर. सो इथे आपण निमाज कॅपिटल अकाउंट तसंच राहणार आणि लायबिलिटी काय क्रेडिट केली आपण? वर्माज अकाउंट. सो वर्मा म्हणजे हा कोण आहे? क्रेडिटर. आपण लायबिलिटी क्रिएट केली आहे वर्माज अकाउंट. अमाऊंट काय आहे? 10,000. सो इथे वर्माच्या अकाउंटला आपण 10,000 ऍड केले. ओरिजिनली लायबिलिटी 0 होती. निमाज कॅपिटल 67,000 तसेच राहिलेत. लेफ्ट हँड साइडला काय होतं? कॅश बॅलन्स 65,000 होता आपला. बँक बॅलन्स होता 2,000 आणि क्रिएट किती केला आपण? स्टॉक. परचेस गुड्स 10,000 चे केले म्हणून स्टॉक 10,000 चा क्रिएट झाला. 65 प्लस 2 67 प्लस 10 77,000 झाले आणि या राईट हँड साइडला पण 77,000 झाले. कळलं? इक्वेशन मॅच झालं. कळतंय? तसं जर गुड्स सोल्ड असेल तर स्टॉक कमी होणार आहे. कितीनी? 7,000 नी. गुड्स सोल्ड केले की स्टॉक कमी करायचा 7,000 नी. अँड वेन वी सेल द गुड्स ऑन क्रेडिट वी क्रिएट द डेटर्स. बरोबर आहे? वेन वी सेल द गुड्स ऑन क्रेडिट वी क्रिएट द डेटर्स अँड डेटर्स इज अवर ऍसेट. का? कारण द अमाऊंट इज रिसिवेबल फ्रॉम डेटर्स. सो ओरिजिनली आपल्याकडे 3 अकाउंट्स ऑलरेडी होती. कॅश अकाउंट, बँक अकाउंट, स्टॉक अकाउंट आणि आता आपण काय केलं? क्रिएट कर्मा अकाउंट. कर्मा हा कोण आहे? आपला डेटर आहे. कळतंय ना? सेल केलेत ना गुड्स. कर्मा हा आपला डेटर आहे. कर्माला सेल केलेत ऑन क्रेडिट आणि राईट हँड साइडला निमाज कॅपिटल तसंच राहणार आहे आणि वर्माज अकाउंट. वर्मा हा आपला क्रेडिटर आहे. हा आपला डेटर आहे आणि हा आपला क्रेडिटर आहे. ओरिजिनल अमाउंट्स काय होत्या? कॅश अकाउंट होतं 65,000, बँक अकाउंट होतं 2,000, स्टॉक अकाउंट होतं 10,000. इकडे 67,000 कॅपिटल अकाउंट होतं आणि 10,000 वर्माज अकाउंट होतं. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये सोल्ड गुड्स वर्थ ₹7,000. सो स्टॉक 7,000 नी कमी केला आणि डेटर 7,000 नी वाढवले. आता इक्वेशन टॅली आहे आपलं. ते पुन्हा टॅली करण्यासाठी ट्रान्झॅक्शन एकतर कशी होऊ शकतात? लेफ्ट हँड साइड लेस केली तर राईट हँड साइड पण लेस करायची. लेफ्ट हँड साइड वाढवली तर राईट हँड साइड पण वाढवायची म्हणजे इक्वल होईल. हे एक झालं. सेकंडली लेफ्ट हँड साइडचीच एखादी अमाऊंट, एखाद्या अकाउंटची अमाऊंट कमी करायची आणि दुसऱ्या अकाउंटची अमाऊंट वाढवायची सेम अमाऊंट की परत इक्वेशन टॅली होणार आहे. तसंच राईट हँड साइडला एखाद्या अकाउंटचा बॅलन्स कमी केला, दुसऱ्या कुठल्या तरी अकाउंटचा बॅलन्स वाढवला की परत इक्वेशन टॅली होणार आहे. कळते ना? साधं मॅथमॅटिक्स आहे, त्याच्यात काही अगदी मी रॉकेट सायन्स सांगत नाहीये तुम्हाला. सो इथे 67 प्लस 10 77,000 तसेच राहिले आणि इथे 10,000 स्टॉक मधनं कमी होऊन ते 3,000 झाला स्टॉक आणि डेटरचं अकाउंट 7,000 झालं. हे 2,000 आणि 65,000 तसेच राहिले. 65 प्लस 2 प्लस 3 प्लस 7 77,000 झाले. कळलं? सो तुम्ही अशी अकाउंट्स वाढवत जाता दोन्हीही साईडला. ऍसेट मध्ये ओरिजिनली फक्त कॅश अकाउंट होतं, आता कॅश, बँक, स्टॉक, डेटर सगळे झाले. असं वाढवत न्यायचंय. पण हा फॉर्मॅट मी तुम्हाला समजण्यासाठी आता दाखवलाय असा.
पेपरमध्ये तुम्ही असं लिहिणार आहात का? नाही. पेपरमध्ये तुम्ही डिरेक्टली प्लस मायनस करणार आहात. ते कसं ते मी आता दाखवते तुम्हाला. सो तुम्हाला जर हा असं ट्रान्झॅक्शन विचारलं, शो अकाउंटिंग इक्वेशन ऑफ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन, तर तुम्ही काय लिहिणार? स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. कॅश म्हणजे 60,000 डिरेक्टली, ऍसेट वाढली, कॅपिटल वाढलं 60,000, लायबिलिटी 0. हे झालं फर्स्ट इक्वेशन तुमचं. आता सेकंड ट्रान्झॅक्शन मध्ये डिपॉझिटेड कॅश इनटू बँक ₹2000. कॅश आणि बँक, कॅश कमी होणारे बँक वाढणारे दोन्ही ऍसेट्सच आहेत. सो इथे काय होणार आहे? 60,000 मायनस 2000 कॅश कमी झाली प्लस 2000 बँक बॅलन्स वाढला. सो इथे पुन्हा 60,000च आले इज इक्वल टू 60,000 प्लस 0. सो हे कॅरी फॉरवर्ड होणार आहे थर्ड ट्रान्झॅक्शनला. थर्ड ट्रान्झॅक्शन आहे ऍडिशनल कॅपिटल. सो कॅपिटल मध्ये प्लस 7,000 वाढले, लायबिलिटी तशीच राहिली. इथे कॅश मध्ये 7,000 वाढले, ऍसेट वाढली. सो थर्ड ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर इक्वेशन काय झालं आपलं? 67,000 प्लस 67,000 प्लस 0. परचेस गुड्स काय सांगितलं मी? अकाउंटिंग इक्वेशनच्या लँग्वेजमध्ये परचेस गुड्स म्हणजे स्टॉक. स्टॉक वाढवला आपण 10,000 ने. सो 67,000 प्लस 10,000 करणार आहोत. हे आपलं फोर्थ ट्रान्झॅक्शन आहे. आणि आपण जेव्हा परचेस गुड्स करतो ऑन क्रेडिट वी क्रिएट क्रेडिटर्स. क्रेडिटर इज अवर लायबिलिटी. सो इथे लायबिलिटी क्रिएट केली आहे 10,000. कॅपिटल मध्ये काहीच फरक केला नाही. सो लेफ्ट हँड साइड आता आली 77,000. राईट हँड साइडला कॅपिटल 67,000 तसंच आलं आणि लायबिलिटी 10,000 झाली. कळलं? हा बॅलन्स ब्रॉट फॉरवर्ड झाला. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन सोल्ड गुड्स टू कर्मा 7,000. गुड्स सेल केलेत म्हणजे स्टॉक कमी झाला, ऍसेट कमी झाली. आणि सोल्ड टू कर्मा, जिथे आपण कर्माला गुड्स सेल केलेत वी क्रिएट डेटर्स. डेटर इज अवर ऍसेट. सो इथे मायनस 7,000 प्लस 7,000. मायनस 7,000 स्टॉक मायनस केला आपण आणि इथे डेटर्स ऍड केले. हे लिहू नका, मी तुमच्या रेफरन्ससाठी सांगते, हे पेपरमध्ये लिहायचं नाहीये. मायनस 7,000 प्लस 7,000. कळलं? इथे काय झालं? काहीच नाही झालं. या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन मध्ये, फिफ्थ ट्रान्झॅक्शन मध्ये राईट हँड साइडला काहीच फरक नाही पडला. सो आता बॅलन्सेस काय आहेत? 77,000, 67,000 प्लस 10,000. इक्वेशन टॅलीड. पेड कॅरेज ₹5,000. पेड शब्दाला म्हणजे कॅश इज गोइंग आउट, ऍसेट डिक्रीज झाली. सो मायनस 5,000 कॅश पे केली. हे आपलं सिक्स्थ ट्रान्झॅक्शन आहे. 5,000 कॅश पे केली. कॅश इज गोइंग आउट, कॅश इज अवर ऍसेट. सो ऍसेट लेस केली. कॅरेज, कॅरेज हे काय आहे? एक्सपेंडिचर आहे. मी एक्सपेंडिचर काय सांगितलं होतं तुम्हाला? कॅपिटल मधनं लेस करायचं, इन्कम कॅपिटलला ऍड करायचं. मार्जिन मध्ये लिहून ठेवा. एक्सपेन्सेस लेस फ्रॉम कॅपिटल, इन्कम ऍड टू कॅपिटल. मार्जिन मध्ये लिहून ठेवा. जसं मगाशी आपण सोल्ड गुड्स परचेस गुड्स लिहिलं तसंच. सो इथे आपण काय केलं? मायनस 5,000 केलं आणि कॅपिटल मधनं मायनस 5,000 होणार. एक्सपेंडिचर आहे म्हणून, हो ना. सो आता काय झालं? 77 मायनस 5 72,000 ऍसेट झाली. 67 मायनस 5 62,000 कॅपिटल आणि लायबिलिटी मध्ये काहीच नव्हतं, 10,000 तसेच आले. सेव्हन्थ ट्रान्झॅक्शन मध्ये काय आहे? रिसिव्ड इंटरेस्ट ₹200. रिसिव्ड शब्दाला कॅश, कॅश इज रिसिव्ड, कॅश इज कमिंग इन, ऍसेट इन्क्रीज झाली. सो ऍसेट मध्ये प्लस 200. इंटरेस्ट इज रिसिव्ड. सो इंटरेस्ट इज अवर इन्कम. इन्कम म्हटलं की कॅपिटलला ऍड करायचं. सो कॅपिटल मध्ये ₹200 ऍड झाले, लायबिलिटी मध्ये काहीच फरक झाला नाही. सो 72,200 ऍट द एंड ऑफ सेव्हन्थ ट्रान्झॅक्शन. इथे कॅपिटल किती आले? 62,200. लायबिलिटी 10,000 तशीच आली. सो आपलं इक्वेशन पुन्हा टॅली झालं 72,200 प्लस 62,200 प्लस 10,000. कळलं? अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहायचंय. कधी पेपरमध्ये विचारलं तर तेव्हा तुम्ही कॅश अकाउंट, स्टॉक अकाउंट, डेटर अकाउंट, बँक अकाउंट असे अकाउंटची नावं लिहायची नाहीयेत. अशा फॉर्मॅटमध्ये लिहायचंय. त्याकरता तुमचं बेसिक पक्क पाहिजे. काय बेसिक?
की कॅश अकाउंट म्हणजे काय, हा कॅश अकाउंट म्हणजे ऍसेट कमी झाली आहे का इन्क्रीज झाली आहे, ते तुम्हाला लॉजिकली तुमचं डिराइव्ह रफ पेज घ्या, रफ पेज वरती हे सगळे कॅल्क्युलेशन करा आणि इथे नंतर लिहा, तसंही चालणार आहे. सो हे जे बेसिक आहे हे कुठे नंतर उपयोगी पडणार आहे, जेव्हा आपण बॅलन्स शीट फायनलायझेशन करणार आहोत ना त्यावेळेला हे खूप उपयोगी पडतं. तुम्ही हे लिहून नाही घेतलं तरी चालेल, पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना बॅलन्स शीट कशी लिहितात, टी शेप फॉर्मॅट मध्ये असतो बॅलन्स शीटचा. बॅलन्स शीटची ही लायबिलिटी साइड असते आणि ही ऍसेट साइड असते. ऍसेट साइडची जी टोटल आहे, पूर्ण ऍसेट साइडची टोटल, ती टोटल लायबिलिटीजशी मॅच व्हायला पाहिजे. ऍसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज, इक्वेशन सांगितलं मी तुम्हाला. आणि लायबिलिटीज मध्ये दोन भाग काय असतात, कॅपिटल आणि लायबिलिटी. या आउटसाइडर्स लायबिलिटी ही ओनर्स लायबिलिटी म्हणजेच ओनर्स इक्विटी म्हणजेच कॅपिटल. सो कॅपिटल प्लस लायबिलिटी इज इक्वल टू टोटल लायबिलिटी आणि टोटल ऍसेट. हेच मी तुम्हाला इथे सांगितलं. ऍसेट्स इज इक्वल टू लायबिलिटी हे आपल्याला बॅलन्स शीट मध्ये उपयोगी पडणार आहे. हे सगळं ऍसेट्स इन्क्रीज होतीये का, लायबिलिटी इन्क्रीज होतीये का, लायबिलिटी डिक्रीज होतीये. आता तुम्हाला एक ऍडिशनल पॉईंट मी ह्याच्यातनं सांगते. मागे पण मी सांगितलं होतं आपण डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम बघतो. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम मध्ये 3 टोटल पार्ट्स असतात. फर्स्ट काय आहे, फर्स्ट आहे देर आर 2 ऍस्पेक्ट्स टू एव्हरी मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. सेकंड काय सांगितलं आता, मिनिमम 1 अकाउंट इज डेबिटेड, मिनिमम 1 अकाउंट इज क्रेडिटेड. आता मी थर्ड सांगते तुम्हाला, जेव्हा मिनिमम 1 अकाउंट इज डेबिटेड अँड 1 अकाउंट इज क्रेडिटेड विथ द सेम अमाउंट, अमाउंट जर सेम असेल तर युअर अकाउंटिंग इक्वेशन मस्ट टॅली, अंडरलाईन मस्ट टॅली होणारच. तुम्ही इथे कुठेही बघा, इथे मी 10,000 ऍड केले, इथे 10,000 ह्या साईडला ऍड केले. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड ऍसेट्स हे आपले डेबिट आहे आणि कॅपिटल आणि लायबिलिटीज हे आपलं क्रेडिट आहे. जे काही तुम्ही डेबिट कराल ते ऍसेट्स मध्ये ऍड होणार आहे, जे काही तुम्ही क्रेडिट कराल ते कॅपिटल आणि लायबिलिटीज मध्ये ऍड होणार आहे. इथे आता 2 ट्रान्झॅक्शन आली ना, इथे तुमचं डेबिट क्रेडिट कसं झालं सांगा बरं मला. 7,000 कॅश डिपॉझिटेड इनटू बँक आहे ना, कॅश कमी झाली, कॅश गोज आउट म्हणलं की क्रेडिट, बँक इज द रिसिव्हर म्हणून बँकेला डेबिट, अमाऊंट सेम. So minimum 1 account is debited, minimum 1 account is credited and the amounts are equal and opposite. Equal and opposite. Amount is equal but opposite. Debit ला opposite credit आहे. कळतंय का? So debit ला opposite credit with same amount असं असेल तर तुमचं अकाउंटिंग इक्वेशन टॅली होणारच. कळलं? इथे तुम्हाला काय अवॉइड करायचंय, ह्याच्या क्लेरिकल मिस्टेक्स, टोटल करण्यात चुकलं असलं काही गोष्टी इथे करायच्या नाहीयेत. साध्या साध्या गोष्टी आहेत, चुका करू नका. चुका तुमच्या लॉजिकली ह्याच्यात सुद्धा करायच्या नाहीयेत. ऍसेट कोणती, लायबिलिटी कोणती, कॅपिटल तर माहितीच आहे तुम्हाला. इन्कम कॅपिटल ऍड करायचं, एक्सपेंडिचर कॅपिटल मधनं लेस करायचं, इतकं इझी आहे. कळतंय? अकाउंटिंग इक्वेशन कळलंय तुम्हाला. मी होमवर्क म्हणून तुमच्याच बुकमध्ये असलेले एक प्रॉब्लेम देणार आहे, तुमच्या स्क्रीनवर आता ते दिसत आहेत. ते तुम्ही अकाउंटिंग इक्वेशन ह्या फॉर्मॅटमध्ये बरं का करून मला कमेंटमध्ये पाठवा, मी चेक करून सांगते तुम्हाला. हा तुमचा होमवर्क आहे. पुढच्या लेक्चर पर्यंत बाय.